उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। आज संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा पाहणी आणि संवाद दौरा आहे। या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत। दरम्यान आपण राजकीय प्रचाराला आलेलो नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सरकारचं पॅकेज ही मोठी थट्टा असल्याची टीका देखील ठाकरे यांनी केली आहे। शिवाय केंद्रीय पथकाच्या रात्रीच्या पाहणी दौऱ्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे। 40 से 50,000 रुपये एकरी 50,000 रुपये कापसाला आहे। बरोबर आहे ना। 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला 80,000 रुपये, मोसंबीला 80,000 रुपये, मोसंबीला 80,000 रुपये। आणि पण तुम्ही बघा मी काय बोलतो नाही, लक्षात घ्या, तुम्ही खोटं बोलताय। का बोललो? कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले, कुठं भेटले? अरे आपल्याला मिळाले, किती मिळाले माहिती आहे? 1 रुपया बी मिळाला नाही। 2 रुपये, 30 रुपये, 8 रुपये। पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला? काय थट्टा नाही, 1 रुपयाही नाही भेटला। शेतकऱ्याची थट्टा झाली। मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतायत की आता जर का आम्ही कर्जमाफी केली, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरतंय, तुमच्याकडे येऊन गेलं येईल कदाचित। आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिजे, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करतायत। आता केंद्राचं पथक आलंय, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्याचा अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गोळी लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील। पण आत्ताचं जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी गेली, आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न झाल्यानंतर ते पण होऊन गेलं, पैसे मिळणार तरी। दरम्यान छत्रपती संभाजीनगर नंतर उद्धव ठाकरे यांनी बीडच्या पालीमध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। यावेळी 7/12 कोरा करण्यावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली। सत्ता हातात द्या, 7/12 कोरा करेन असं म्हणणारा आता कुठे आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला। माझा शेतकरी अन्नदाता आहे, त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे। ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच मत देऊ, कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचा। आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7/12 करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा आता कुठे गेलास? दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आता चांगली झुंपली आहे। मी मराठवाड्यामध्ये आलोय, मुख्यमंत्री कुठे आहेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय। तर टोमणे मारण्यापलीकडे ठाकरे काहीच करत नाहीत असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला। आणि ह्यानं आपली खुर्च्या काय सोडत नाही। म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? कसं आहे बा? जोरात सांगा, जोरात आहे ना बिहारमध्ये, आणि तिकडे बिहारमध्ये सांगताय की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे, हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात तिकडे। उद्धव ठाकरे आज मराठवाडा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, कसं बघताय दौऱ्याकडे? हे चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण 1000 रुपये मिळवा। भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे। ठाकरे मातोश्री सोडून पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, हे बरं वाटलं असा टोला दरेकर यांनी लगावला आहे। आता महाराष्ट्रात काय पहिल्यांदाच कोणाचा तरी दौरा होतोय, त्याच्यामुळे तुम्ही कुतूहलानं विचारताय। म्हणजे खरं म्हणजे तुमचं कुतूहल बरोबर आहे, कारण त्यांचे दौरे होत नसतात आणि कधीतरी दौरा झाला, मातोश्रीतनं बाहेर पडल्यावर तुम्हालाही कुतूहल आहे, तसं आम्हालाही बरं वाटतं की मातोश्री सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव साहेब जायला लागलेत।